हा, आज आपण आपल्या या वर्गामध्ये मी स्वच्छता मॉनिटर आज तुम्हाला एक स्वच्छतेविषयीचे गीत सांगणार आहे। ते छान छान गीत आपण सगळ्यांनी काय करायचं आहे, म्हणायचं आहे। तर जीवनामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, तर ती आपण आपली स्वच्छता राखणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर जेवणाआधी आणि काहीतरी खाऊ खाण्याच्या आधी आपण काय केलं पाहिजे, आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे। जर आपण आपले हात स्वच्छ जर आपण हात धुतले तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही, आपलं पोट दुखणार नाही किंवा आपल्याला ताप येणार नाही किंवा आपलं डोकं सुद्धा दुखणार नाही आणि आपण नेहमी कसे राहू, निरोगी राहू। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे, तर आपण नेहमीच आपले हात स्वच्छ धुतले पाहिजे। लक्षात घ्या। तर मागील काही दिवसापूर्वी स्वच्छ हात धुण्याचा प्रयोग मी तुम्हाला दाखवलेला होता आणि तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी तो प्रयोग आपल्या घरामध्ये जाऊन आपल्या आई वडिलांना सुद्धा दाखवलेला आहे, आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा दाखवलेला आहे। तर हा जो हात धुण्याचा जो प्रयोग आहे तो प्रयोग अतिशय सुंदर आहे, अतिशय चांगला आहे। त्यामुळे आपलं शरीर आपण निरोगी कायमस्वरूपी राहणार आहोत। तर आता सगळ्यांनी जागेवरती उभं राहा। आपण आता एक छानसं गीत म्हणणार आहे। ते गीत म्हणत असताना तुम्ही ते हातवारे करून करायचं आहे। ज्या पद्धतीने मी हातवारे करतोय त्या पद्धतीने तुम्ही या गीतामध्ये हातवारे करायचे। तर पहिला, हातात येतो पैसा, हातात येतो पैसा, पाण्यात पोहतो मासा, पाण्यात पोहतो मासा, बाळ चोखतो अंगठा, बाळ चोखतो अंगठा, ताई घालते अंगठ्या, ताई घालते अंगठ्या, एक घास चिऊचा, एक घास माऊचा, एक घास चिऊचा, एक घास माऊचा, बाबा घालतात घड्याळ, बाबा घालतात घड्याळ, आईच्या हातात बांगड्या, आईच्या हातात बांगड्या, आई मळते काला, आई मळते काला। ठीक आहे, छान म्हणलात सगळे, खाली बसा। आता ज्या पद्धतीने कृती सांगितलेली आहे त्या कृतीनुसार आपण काय करतो, हाताची मुवमेंट करतो, हाताची हालचाल करतो आणि त्या पद्धतीने आपण हात धुतो। फक्त हात धुत असताना तुमच्या जर हे गाणं लक्षात राहिलं तर तुम्ही हे गाणं घरामध्ये गुणगुणणार। आपल्या लहान भावंडांना, आपल्या मोठ्या भावंडांना किंवा आपल्या घरातल्या इतर कुटुंबियांना सुद्धा या पद्धतीनं स्वच्छ हात धुण्याची सवय लागणार आहे। तर पहिल्यांदा आपण काय म्हटलं की हातात येतो पैसा, आपल्या हातामध्ये येतो पैसा, हे या कृतीतून दाखवलेलं आहे। पाण्यात पोहतो मासा, पाण्यात पोहतो मासा ज्यावेळी आपण म्हणतो त्यावेळी या बोटांच्या खाचींमधनं आपण बोटे फिरवतो आणि त्यामुळे आपला हात स्वच्छ होतो। एक घास काऊचा, एक घास चिऊचा, बाबांच्या हातात घड्याळ, आई घालते बांगड्या, आई मळते काला, ह्या ही सगळी जी कृती आहे ही कृती या गाण्यातनं तुम्हाला हात कसा धुवायचा हे तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता दुसरी गोष्ट म्हणजे कशी, तर आपल्या जीवनामध्ये स्वच्छतेला महत्व आहे। तर स्वच्छतेला महत्व, पहिल्यांदा स्वच्छतेला महत्व देत असताना आपल्या हाताची जी बोटे असतात त्या बोटांना नखं असतात, तर त्या नखांच्या मध्ये घाण गेलेली असते, माती साठलेली असते, जीवजंतू त्याच्यामध्ये साठलेले असतात आणि त्याच हाताने आपण काय करत असतो, जेवण ग्रहण करत असतो, जेवण खात असतो। तर त्याच्यापासून सुद्धा वेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होऊ शकत असतात। तर त्यासाठी पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे, नखं कापली पाहिजे, बोटांची नखे आपण कापली पाहिजेत, हात स्वच्छ धुतला पाहिजे, केस व्यवस्थित कापले पाहिजेत आणि मग जेवण वगैरे जेवत असताना हात स्वच्छ धुवून आपण काय केलं पाहिजे, जेवण घेतलं पाहिजे। की म्हणतात कसं की पहिला जेवणापूर्वी हात धुवा, काय म्हणायचं आहे, मोठ्याने म्हणा, जेवणापूर्वी, जेवणानंतर दात धुवा। पहिल्यांदा काय करायचं, जेवणापूर्वी स्वच्छ हात धुणं गरजेचं आहे आणि जेवणानंतर आपले दात स्वच्छ धुणं गरजेचं आहे। या दोन गोष्टी आपण पाळायचे तर आपलं आरोग्य कसं राहणार आहे, नेहमी निरोगी राहणार आहे, आपलं आरोग्य चांगलं
राहणार आहे. आपलं जर आरोग्य चांगलं राहायचं असेल तर स्वच्छतेकडे दुर्लक्ष करून चालत नाही. किंवा आपल्या आजूबाजूला आपले मित्र असतात, आपल्या घरातले कुटुंबीय असतात, आपले भाऊ बहीण असतात, तर त्यांना सुद्धा आपण हे स्वच्छतेचं महत्त्व नेहमीप्रमाणे सांगितलं पाहिजे. एक छोटंसं दुसरं गीत आपण या ठिकाणी सादर करणार आहे, तर त्या गीतासाठी तुम्ही जागेवरती उभं राहायचं. आता हसत खेळत आणि मजेत हे गीत म्हणायचं आहे, नुसतंच आपण हातवारी करायची नाही. तर बघा, नखे कापली छान छान, नखे कापली छान छान, केस कापले छान छान, केस कापले छान छान, अंघोळ केली छान छान, अंघोळ केली छान छान, हात धुतले छान छान, हात धुतले छान छान, खाऊ खाल्ला छान छान, खाऊ खाल्ला छान छान, पोट नाही दुखले, पोट नाही दुखले, डोके नाही दुखले, डोके नाही दुखले, ताप नाही आला, ताप नाही आला, आरोग्य माझे चांगले, आरोग्य माझे चांगले, आजार सारे पळाले, आजार सारे पळाले. ओके, छान, डन. बसा खाली.